सर्वांना नमस्कार. क्लास 12th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, चॅप्टर नंबर 2, अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नफा न कमविणाऱ्या संस्थेचे जमा खर्च किंवा हिशोब ठेवणे. लेक्चर नंबर 7, सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 9, पेज नंबर 85, 86, 87. प्रॉब्लेम नेम पर्निल स्पोर्ट्स क्लब पुणे. या तासामध्ये सदर प्रॉब्लेम आपण सोडवून घेणार आहोत. नेक्स्ट. तर प्रथमतः प्रॉब्लेम आपण वाचून घेऊया. प्रॉब्लेम नंबर 9. फॉलोइंग इज द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. प्राप्ती आणि देणी खाते ऑफ पर्निल स्पोर्ट्स क्लब पुणे चा आपणास रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे उदाहरण म्हणून. अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन गिव्हन बिलो. त्याचबरोबर काही आपणास जादा माहिती दिलेली आहे. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड अ बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आणि आपणास अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या उदाहरणामध्ये 12 मार्कांसाठी आपल्याला ए इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, उत्पन्न आणि खर्चपत्रक आणि बॅलन्स शीट हे सोल्युशनमध्ये बनवायचे आहे. उदाहरणमध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट उदाहरण आपलं आहे. फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. डेबिट साईड रिसिप्ट प्राप्ती अमाऊंट रुपीज. क्रेडिट साईड पेमेंट्स अमाऊंट रुपीज. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 5,000. टू सबस्क्रिप्शन 2016-17 2,000. 2017-18 3,000. 2018-19 70,000. 2016-17 2,000. 17-18 3,000 आणि 2018-19 70,000. तर आपलं जे वर्ष आहे ते आहे 31 मार्च 2019 म्हणजे 1/4/2018 सुरू होईल आणि आपलं संपेल 31/3/2019. असं आपलं हे 12 महिन्याचं वर्ष आहे. टू डोनेशन 15,000. देणगी 15,000. टू एंट्रन्स फी 1,700. प्रवेश फी. टू लाईफ मेंबरशिप फीज रेव्हेन्यू म्हणजे किरकोळ आजीवन सभासद फी 17,000. आणि टू टुर्नामेंट रिसिप्ट 60,000. आणि आपण ज्या मॅचेस भरले होते त्याचं उत्पन्न आपल्याला मिळालेलं आहे 60,000. रिसिप्टची टोटल आहे 1,73,700. पेमेंट साईड अमाऊंट रुपीज. बाय बँक ओव्हरड्राफ्ट रिपेड म्हणजे बँक अधिकर्ष सवलत किंवा बँकेचे जादा कर्ज घेतलं होतं 32,000. वी आर रिपेड ऑफ दॅट लोन आणि आपण ते कर्ज परतफेड केलेलं आहे. बाय सॅलरी 10,000. बाय इलेक्ट्रिकल चार्जेस 4,000. बाय म्युनिसिपल टॅक्सेस 2,700. बाय पर्चेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल 50,000. बाय जनरल एक्सपेन्सेस 500. बाय बिलियार्ड एक्सपेन्सेस बिलियार्ड खेळासंबंधीचे एक्सपेन्सेस 3,000. रिपेअर्स टू ग्राउंड 5,000. टू टुर्नामेंट एक्सपेन्सेस बनवण्यासाठी खर्च आलेला आहे 50,000. आणि बाय बॅलन्स कॅरीड डाऊन कॅश इन हँड आपल्याकडे शिल्लक आहे 7,000 आणि कॅश ॲट बँक आहे 14,000. टोटल 1,73,700.
ओके. नेक्स्ट, ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे ॲडजस्टमेंट्स दिलेल्या आहेत त्या आपल्याला दुरुस्ती दिलेल्या आहेत त्या आपणास करणे आवश्यक आहे. त्यामध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन, एक 50% डोनेशन आर फॉर बिल्डिंग फंड, म्हणजे देणगी जी मिळालेली आहे त्याच्या 50% रक्कम इमारत निधीमध्ये ट्रान्स्फर करावी. 2, 70% ऑफ एंट्रन्स फीज शूड बी कॅपिटलाइज, जी आपल्याला प्रवेश शुल्क मिळालेलं आहे त्याच्या 70% रक्कम कॅपिटल फंडामध्ये ॲड करावी. ॲडजस्टमेंट नंबर 3, सबस्क्रिप्शन ₹500 फॉर द इयर 2016-17 अँड ₹1000 फॉर द इयर 2017-18 आर स्टील इन ॲरियर्स, आणि अद्यापर्यंत आपल्याला 2016-17ची वर्गणी ₹500 आलेली नाही आणि ₹1000 17-18ची वर्गणी आलेली नाही, तर ते आपलं एन वर्गणी आहे. त्यामुळे ते आपण दाखवणार आहोत बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. 4th ॲडजस्टमेंट, फॉलोइंग आर द बॅलन्सेस ॲप्रूव्ड इन द बुक्स ॲज ऑन 1 एप्रिल 2018, आणि आपले ओपनिंग बॅलन्सेस दिलेले आहेत. ओपनिंग बॅलन्सेसमध्ये पहिला बिल्डिंग फंड आहे 47,000, बँक ओव्हरड्राफ्ट बँकेचे कर्ज 32,000, लँड जमीन 1,50,000, स्पोर्ट्स मटेरियल खेळाचे साहित्य 30,000, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 16-17 ₹2,500, एने वर्गणी 16-17ची 2,500 अँड 17-18ची ₹4,000 अशी आपल्याला वर्गणी तिथे दिसते. 5 नंबरची ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर ₹8,000, आणि चालू वर्षाची वर्गणी आहे 18-19ची एने 8,000 ती आपण ॲड करणार आहोत. आणि 6 नंबरची ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, म्हणजे खेळाच्या साहित्यावर आपण ॲडजस्टमेंट करणार आहोत ऑज ₹8,000 ऑन विच डेप्रिसिएशन इज टू बी प्रोव्हाइडेड ॲट 12.5% पर ॲनम, म्हणजे दर शेकडा 12.5% आपण स्पोर्ट्स मटेरियलवर डेप्रिसिएशन आकारणार आहोत. हे झालं आपलं उदाहरण वाचून. आपण आता पाहू सोल्युशन. सोल्युशनमध्ये प्रत्येक आयटम समजून घ्यायचा, पानाचे 2 भाग करायचे. डाव्या बाजूला एक्सपेंडिचर, उजव्या बाजूला इन्कम आखून घ्यायचं. वरती इन द बुक्स ऑफ परनील स्पोर्ट्स क्लब सातारा हेडिंग टाकायचं. त्यानंतर इन्कम अँड एक्सपेंडिचर आपण असं नाव द्यायचं. फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 असं हेडिंग टाकायचं. डेबिट साईडला एक्सपेंडिचर येईल आणि इनर अमाऊंट रुपीज आणि आउटर अमाऊंट रुपीज. क्रेडिट साईडला इन्कम्स, इनर अमाऊंट रुपीज आणि आउटर अमाऊंट रुपीज. आता आपण जे आयटम वाचलेले आहेत तर ते आयटम आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर पेमेंटचे जे आयटम आहेत, पेमेंटचे आयटम हे येतील एक्सपेंडिचरला. त्यामध्ये मग पेमेंटमधला पहिला आयटम होता आपला बाय बँक ओव्हरड्राफ्ट रिपेड 32,000, ते काय येणार नाही. बाय सॅलरी टू सॅलरी 10,000, बाय इलेक्ट्रिकल चार्जेस 4,000 टू इलेक्ट्रिकल चार्जेस 4,000, बाय म्युन्सिपल टॅक्सेस नगरपालिका कर टू म्युन्सिपल टॅक्सेस 2,700, टू परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल. आणि याच्यामध्ये आपण काय केलं आहे, स्पोर्ट्स मटेरियल 50,000चं परचेस केलेलं आहे. तर इथे येईल पहा टू स्पोर्ट्स मटेरियल कंझ्युम, म्हणजे आपण 18-19मध्ये किती रुपयांचं साहित्य वापरलेलं आहे आणि किती साहित्य शिल्लक आहे. तर आपल्याकडे ओपनिंग बॅलन्स होता. ॲडजस्टमेंट नंबर आपली जी ॲडजस्टमेंट आहे 4 नंबरची, त्याच्यामध्ये स्पोर्ट्स मटेरियलचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे 30,000. त्यानंतर बाय परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल आणि आपण काय केलेलं आहे 50,000 रुपयाचं
ॲड परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल 50,000, बेरीज झाली 80,000 आणि आपल्याकडे ॲडजस्टमेंट नंबर 6 क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल शिल्लक आहे 8,000. याचा अर्थ 80,000 वजा 8,000 म्हणजे आपण 72,000 रुपयाचे स्पोर्ट्स मटेरियल वर्षभरामध्ये खेळासाठी वापरलेले आहे. त्यानंतर बाय जनरल एक्सपेन्सेस 500 टू जनरल एक्सपेन्सेस 500 रुपये. बाय बिलियार्ड एक्सपेन्सेस खेळासंबंधीचे खर्च 3,000 टू बिलियार्ड एक्सपेन्सेस 3,000. टू रिपेअर्स टू ग्राउंड दुरुस्ती बाय येथे बाय रिपेअर्स टू ग्राउंड टू रिपेअर्स टू ग्राउंड 500. बाय टुर्नामेंट एक्सपेन्सेस तर टुर्नामेंट एक्सपेन्सेस आपले किती आहेत 50,000 रुपये आपणास दिलेले आहेत. आणि मग आपण आता याच्यामध्ये काय करायचं ॲडजस्टमेंट करूया याच्यावरती. आणि बाय बॅलन्स कॅरेट डाऊन 7,000 कॅश इन हँड 7,000 ॲसेटला आणि कॅश ॲट बँक 14,000 ॲसेटला. आता आपण पाहूया की रिसिप्ट रिसिप्टचे कुठं जाईल आता इन्कम साईडला. तर त्यामध्ये बाय टुर्नामेंट रिसिप्ट आहे 60,000 रुपये म्हणजे आपल्याला 60,000 रुपये मॅचेस भरल्याबद्दल 60,000 मिळाले. आणि पेमेंट साईडमध्ये बाय टुर्नामेंट एक्सपेन्सेस होते 50,000 ते लेस करायचे. लेस टुर्नामेंट एक्सपेन्सेस 60,000 वजा 50,000 आउटरला आले आपले 10,000 रुपये म्हणजे एवढं आपल्याला उत्पन्न झालेलं आहे. आता टू सबस्क्रिप्शन बाय सबस्क्रिप्शन घेताना आपण चालू वर्षाची घ्यायची 2018-19ची म्हणजे बाय सबस्क्रिप्शन 70,000. त्यामध्ये ॲडजस्टमेंट नंबर 5 आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर ₹8,000 आणि 5 नंबरचे ॲडजस्टमेंट आहे आपल्याला येणे वर्गणी आहे 70,000 अधिक ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 8,000 आउटर साईडला 78,000. आता डोनेशन पहिली ॲडजस्टमेंट आहे डोनेशनची अमाऊंट आहे 15,000 आणि त्यामध्ये लेस 50% फॉर बिल्डिंग फंड 15,000च्या 50% म्हणजे 7,500 हे डोनेशन दिसेल आणि 7,500 रुपये हे आपल्याला दिसेल कॅपिटल फंडामध्ये ॲड दिसेल. आपण ते पाहणारच आहोत. त्यानंतर पुढे 16-17ची वर्गणी 2,000 आणि 17-18ची वर्गणी ती आपण इथे दाखवत नाही. डोनेशन झालं टू एंट्रन्स फी 1,700 रुपये त्याच्या ॲडजस्टमेंट नंबर आहे 2 आणि 1700च्या 70% 1700च्या 70% म्हणजे 1,190 लेस 70% कॅपिटलाइज 1,190 1700 वजा 1,190 आउटर साईडला 510. आणि त्यानंतर टू लाईफ मेंबरशिप फीज रेव्हेन्यू किरकोळ आपल्याला फीच्या माध्यमातून उत्पन्न झालेलं आहे ते घ्यायचं आपण इन्कम साईडला बाय लाईफ मेंबरशिप फीज 17,000. टोटल आपले आहे 1,13,000. ओके. आता आपण येथे आपल्याला सरप्लस झालेला आहे तर आपली टोटल आली 1,13,010 आणि आपला खर्च किती आलेला आहे सॅलरीवर 10,000 इलेक्ट्रिकल चार्जेस 4,000 म्युन्सिपल टॅक्सेस 2,700 नंतर आपण माल वापरला स्टॉक स्पोर्ट्स मटेरियल वापरलं 72,000चं जनरल एक्सपेन्सेस 500 रुपये झाले बिलियार्ड एक्सपेन्सेस 3,000 रुपये रिपेअर्स टू ग्राउंड 500 रुपये आणि डेप्रिशिएशन ऑन स्पोर्ट्स मटेरियल 1,000 इत्यादी आपले खर्च झाले आहेत. ते खर्च आपण 1,13,010 म्हणजे नफा
बरोबर उत्पन्न वजा खर्च, म्हणजे आपल्याला नफा झालेला आहे 19,310 एवढा आपल्याला नफा झालेला आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर 19,310 आपल्याला हा नफा झालेला आहे. म्हणून आपल्याला उत्पन्न, आपलं सूत्र काय आहे, नफा बरोबर उत्पन्न वजा खर्च. म्हणजे आपलं उत्पन्न झालेलं आहे 1,13,010 आणि आपला खर्च झालेला आहे 93,700 आणि म्हणून आपल्याला सरप्लस झालेला आहे 19,310 रुपये. तो इथे आलेला आहे. त्याला म्हणायचं टू सरप्लस. इन्कम जास्त ओव्हर एक्सपेंडिचर, खर्चापेक्षा एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. नेक्स्ट आता आपण बॅलन्स शीट पाहूया. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. त्यापूर्वी आपल्याला एक वर्किंग नोट करायची आहे, कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल फंड. आणि त्यासाठी आपण फिगर्स वापरायचे आहेत. सगळ्या ॲडजस्टमेंट नंबर 4 मधल्या सगळ्या फिगर वापरायच्या आहेत. फॉलोइंग आर द बॅलन्सेस ॲपेड इन द बुक्स ॲज ऑन 1 एप्रिल 2018. बिल्डिंग फंड 47,000 लायब्ररी साईडला, बँक ओव्हरड्राफ्ट 32,000 लायब्ररी साईडला, लँड 1,50,000 ॲसेट साईडला. त्यानंतर स्पोर्ट्स मटेरियल आपलं ओपनिंग बॅलन्स आहे 30,000. त्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2,500 16-17चे आणि 17-18ची एने वर्गणी 4,000, आउटरला 6,500 आणि कॅश इन हँड आपला जो ओपनिंग बॅलन्स आहे, ओपनिंग बॅलन्स तो इथं 5,000 आपण घेतलेला आहे. आणि आपण सूत्र आपल्याला माहितीच आहे, कॅपिटल बरोबर ॲसेट्स मायनस लायबिलिटीज. आता ॲसेटची टोटल आहे 1,91,500 आणि वजा लायबिलिटी आपली आहे 47,000 आणि 32,000. म्हणजे आपण जर त्याची टोटल घेतली 47,000 आणि 32,000ची तर 79,000 रुपये आपण जर याच्यातून वजा केले, 79,000 वजा केले तर आपल्याला कॅपिटल फंड मिळेल 1,12,500 रुपये. हा आपला कॅपिटल फंड झाला आणि हा कॅपिटल फंड आपला येथे आलेला आहे. आता आपण पाहूया बॅलन्स शीट. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. कॅपिटल लायबिलिटीज अमाऊंट रुपीज, इनर अमाऊंट रुपीज, आउटर अमाऊंट रुपीज. ॲसेट्स संपत्ती, इनर अमाऊंट आणि आउटर अमाऊंट. कॅपिटल फंड 1,12,500. त्यामध्ये ॲड 70%, 70% एंट्रन्स फी 1,190. ॲड सरप्लस नफा झालेला आपण ॲड करतो 19,310. बेरीज आपली आली 1,33,000. बिल्डिंग फंड आपला होता 47,000. ॲड 50% डोनेशन आणि याच्यामध्ये डोनेशनचे 50% ॲड झालेले आहेत आणि मग आपला इमारत निधी तयार झालेला आहे 54,500 रुपये. त्यानंतर ॲसेट साईडला कॅश इन हँड 7,000. त्यानंतर कॅश ॲट बँक 14,000. त्याच्यानंतर वर्गणीची आपली आहे ती वर्गणी आहे 16-17ची आपल्याला वर्गणी 500 रुपये येणार आहे. नंतर 17-18ची 1,000 रुपये आपल्याला वर्गणी येणार आहे. म्हणजे येथे आपले 2,500 आणि 4,000
याचा विचार करून आपण ही रक्कम काढलेली आहे. 16-17 500 रुपये, 17-18 1000 आणि ॲडजस्टमेंट नंबर 5 आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 8000 रुपये. म्हणजे येणे वर्गणी आपली आहे 9500 रुपये. लँड नो ॲडजस्टमेंट आउटरला 1,50,000. स्पोर्ट्स मटेरियल क्लोजिंग स्टॉक शिल्लक राहिलेला 8000, त्याच्यावरती 12.5% डेप्रिशिएशन 1000, 8000 वजा 1000 आउटरला आले 7000 आणि हेच 1000 रुपये आपण एक्सपेंडिचर साईडला दाखवलेले आहेत. टोटल आपले आलेले आहे 1,87,500, 1,87,500. बॅलन्स शीट आपण पाहिला आणि ॲडजस्टमेंट नंबर जी होती 1 कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिशिएशन ऑन स्पोर्ट्स क्लब 12.5% डेप्रिशिएशन ऑन 8000, तर 8000 भागिले 1 गुणिले 12.5% भागिले 100 बरोबर 1000 रुपये हे आपलं डेप्रिशिएशन आलेलं आहे. तर अशा पद्धतीने जे उदाहरण आलं त्या उदाहरणाचा व्यवस्थितरित्या आपण सर्वांनी अभ्यास करावा, लाभ घ्यावा, आस्वाद घ्यावा आणि अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकमध्ये आपणास पूर्ण गुण मिळतील या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी काय करायचं आहे, सराव करायचा आहे आणि आलेल्या उदाहरणाचा व्हिडिओचा व्यवस्थित सर्वांनी अभ्यास करणे. धन्यवाद.